रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचं ज्ञान 1 मे पासून अनिवार्य करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी ही अप्रत्यक्षपणे पुढे ढकलण्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयावर मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। परिवहन विभाग 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करणार नसेल तर मनसे त्यांच्यावर कारवाई करेल। कोणी रिक्षा चालक मराठीत बोलणार नसेल तर मनसे त्याच्यावर कारवाई करेल असा इशाराही नाईक यांनी दिला। प्रताप सरनाईक 15 ऑगस्टपर्यंत वेळ का देत आहेत? 15 वर्ष जे मराठी शिकले नाहीत ते 100 दिवसात मराठी शिकणार का, असेही प्रश्न संजय नाईक यांनी उपस्थित केले। माझं म्हणणं आहे की मी स्वतःहून चालू करतोय, जर मराठी बोलला नाही तर तो मराठी बोलत नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती, आपल्या सोशल मीडियावरती हा माणूस माझ्यावर मराठी बोलत नाही ह्याचे सगळे पुरावे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा। त्या ठिकाणी जे काही कारवाई जी करायची असेल ती महाराष्ट्र नवमन सेना मग ती कानाखाली वाजवून करेल किंवा आमच्या पद्धतीने जशी करता येईल ती आम्ही नक्कीच करू। 1 मे पासून हे मनसेने करा। 1 मे पासून, कारण आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे, आम्ही महाराष्ट्रातले मराठी आहोत, आम्हाला शिकवण्याची काही गरज नाही। रिक्षा चालक 1 मे पासून मराठी बोलणार नाही त्याच्यावर मनसेने आम्ही कारवाई करू, नक्कीच करू। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती संदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांनी अप्रत्यक्षरित्या दिलेल्या मुदतवाढीचा नेमका अर्थ काय आहे तो समजून घेऊया ग्राफिक्समधून। अघोषित मुदतवाढीचा अर्थ काय? मराठी सक्ती संदर्भातला नियम हा 15 ऑगस्टपर्यंत वेटिंगवर असेल। मराठी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांची संख्या किती आहे हे तोपर्यंत शोधणार आहेत। 15 ऑगस्टपर्यंत मराठीच्या मुद्द्यावर परवाना रद्द होणार नाही, मात्र मराठी आलंच पाहिजे या भूमिकेवर राज्य सरकार ठाम राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।